नियोजन या ठिकाणी केलं, त्याची साफसफाई केली. पार्किंगचं जे नियोजन केलेलं आहे त्यासाठीच आमचे 4-5 दिवस 5-6 JCB ट्रॅक्टर्स लावून आम्ही ती साफसफाई करून घेतली आणि पार्किंगची चोख व्यवस्था केलेली. काय मंडप उभारण्यात आलाय या ठिकाणी अगोदर काय नेमकं काय परिस्थिती होती म्हणजे जमीन वहीत वगैरे होती त्याच्यामध्ये पिकं वगैरे होती? आता ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये आता शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पिकं घेतलेली होती. मग हे बाजरीचे पिकं घेतलेले असताना हा बाजरीचे पिकं काढणीसाठी सुद्धा आलेले नव्हते. तर आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना बैठकीमध्ये बोलवलं तर शेतकऱ्यांनी सांगितलं की ते पिकं काढा आणि ते पिकं सुद्धा भगवानगडाला आपल्याला देऊन टाकायचे, दान गोशाळेला दान देऊन टाकायचे. म्हणून ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. एका दिवसामध्ये हे सगळे पिकं कापून ट्रॅक्टरमध्ये भरून हे भगवानगडाला गोशाळेत